अब बात करेंगे महाराष्ट्र के हिंगोली जिले की, जहां वारकरी संप्रदाय विश्व हिंदू परिषद बजरंग दल की ओर से मौन समाधि लेकर ज्ञानेश महाराव को सुन रहे शरद पवार के विरोध में जनता ने विरोध प्रदर्शन किया। दरअसल छत्रपति संभाजीनगर के क्रांति चौक इलाके में वरिष्ठ लेखक ज्ञानेश महाराव द्वारा हिंदू देवताओं के खिलाफ आपत्तिजनक बयान देने पर हिंगोली शहर के संविधान चौक पर जनता ने विरोध प्रदर्शन किया। आरोप है कि ज्ञानेश महाराव ने शरद पवार की मौजूदगी में श्री राम और समर्थ रामदास को लेकर आपत्तिजनक बयान दिया था। इस मामले में शरद पवार के खिलाफ नारे लगाए गए क्योंकि महाराव ने हिंदू देवताओं के खिलाफ अपनी बातें कही और वे मौन समाधि से उसे सुन रहे थे। वहीं इस मामले में धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने के आरोप में कोल्हापुर में ज्ञानेश महाराव के खिलाफ मामला दर्ज किया जा चुका है। वहीं सार्वजनिक विरोध प्रदर्शन के दौरान मौके पर वारकरी संप्रदाय विश्व हिंदू परिषद बजरंग दल, पूर्व महापौर बाबाराव बांगर, पूर्व सांसद गजानन राव घुगे, भाजपा युवा मोर्चा के जिला अध्यक्ष पप्पू चौहान, प्रशांत गोल्डी समेत कई जनसमुदाय के लोग उपस्थित थे। संभाजी ब्रिगेडचं पुणे ते अधिवेशन झालं। त्या अधिवेशनामध्ये माननीय देशाचे माजी कृषी मंत्री आणि स्वतःला जाणता राजा समजणारे शरद पवार साहेब त्या अधिवेशनाला उपस्थित होते आणि त्या संभाजी ब्रिगेडचे नेते ज्ञानेश महाराज यांनी एक वक्तव्य केलं। ज्ञानेश महाराव यांनी एक वक्तव्य केलं की स्वामी समर्थ असतील आमचे आणि आमचे जे आमच्या देशाची आस्था, हिंदू समाजाची आस्था असणारे श्रीराम यांच्याविषयी ज्यांनी बेताल वक्तव्य केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये शरद पवार साहेब सुद्धा होते, पण त्यांनी त्या गोष्टीचा कुठेही त्यांनी त्या वाच्यता केली नाही। म्हणून आज या ठिकाणी सकल हिंदू धर्माच्या वतीनं आज माननीय शरद पवार साहेब आणि त्याचबरोबर समाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांचा आम्ही हिंदू धर्माच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे। सर्वे भद्राणी पश्यंतु मा कशी दुर्भाग होईल। हिंदू धर्म हा सहिष्णूने चाललेला धर्म आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ज्ञानेश महारावनी जो काही हिंदू देवतेबद्दल जो काही गर्व ओकलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल आदी सर्व येऊन या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। या ठिकाणी सन्माननीय शरद पवारजी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची मुखसंमती दिल्याचं असं दिसून आलेलं आहे। म्हणून आम्हाला याबद्दलचं अतिशय तीव्र दुःख झालेलं आहे। म्हणून माझा या सर्व लोकांबद्दल निषेध आहे। आमची विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदाय याच्याबद्दल निश्चितच याबद्दल त्यांना सजा देण्याचा विचार करेल। इथून पुढे त्यांनी आतापर्यंत जे काही बोलल्या त्यांनी क्षमा मागावी, नसता त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही ही त्यांनी लक्ष ठेवावं आणि जागृत व्हावं।